अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। आज स्वामी सांगतात, गुंटा करून काही होत नाही, जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही। कितीही कोरले बांध, भूक कधी संपत नाही। मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही। काळी आई येथेच राहणार आहे, तुम्ही येथे राहणार नाही। मेल्यावर सातबाऱ्यावर नावसुद्धा राहणार नाही। नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही। ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही। जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही। तर स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, अजून नाही सरला पैसा, बराच मागे उरला। कशाच काळजी करता तुम्ही, नुकता पगार झाला। गेला महिना तासच गेला, नवीन महिना सुरू झाला। जुन्या स्मृतींना फसून टाकू, नुकता पगार झाला। जुनी देणी तीच तशीच राहिली, डोंगर वाढत गेला। पुढच्या महिन्यामध्ये पाहू, नुकता पगार झाला। म्हणजे माऊली म्हणतात, पैसा मिठासारखा असतो। मीठ जसे जीवनातले अत्यंत महत्त्वाचे घटक असते, पैसा तसा जीवनातला महत्त्वाचा भाग असतो। पैसा कमी असला तर जीवन अळणी आणि बेचव होते, आणि गरजेपेक्षा जास्त झाला तर जीवनाचा स्वाद पूर्णपणे बिघडू शकतो। एक सुगरण जसे जेवणात मीठ योग्य प्रमाणात वापरते, तसेच एक व्यवहारी माणूस पैसा हाताळतो। ज्याला सगळे समजते पण निर्णय घेऊ शकत नाही, ते मनच असते। सगळे सुखदुःख स्वतःजवळ साठवून ठेवते, ते आपले मन असते। कित्येक मान अपमान सहन करून ते पचवते, ते मनच असते। कोणावर तरी जीवापाड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते, ते मन असते। माऊली म्हणतात, वेळ आली तर तुम्हालाही सांगेन आयुष्य कसं जगायचं असतं। एका शब्दांमधून वाक्य कसं बनवायचं असतं। वेळ आली तर तुम्हालाही सांगेन मन कसं जिंकायचं असतं। आवडीनिवडी सांगताना कसं मनात मन गुंतव। तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला आपल्या स्वामींचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका। पैसा पैसा पैसा, अरे हे तू ऐसा कैसा। माणसं तडजोड, क्षणात होत्याच नव्हतं करतोस। तुला मिळवण्यासाठी राबायचं, उभं आयुष्य खस्ता खाऊन जगायचं। तू असलास तरच कुणीही ओळख दाखवतं, नाही तर एकटंच कुठं जगायचं। अरे तुझ्या पुढे नाही माणसाचं मोल, तुझ्याशिवाय ठरते माणुसकी फोल। पृथ्वीसारखी दुनिया फिरते तुझ्या पुढे गोल गोल, पण गरिबाचं आयुष्य होते मातीमोल। कसा रे उभा राहू तुझ्याशिवाय, तुला मिळवण्यासाठी जगतो मी कष्टप्राय। याला नाहीच का काही तरुण उपाय, जो देईल मला खरं आनंदाचा उपाय। स्वामी भक्तांनो, आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जाते। कधी तर प्रश्न कळत नाहीत आणि उत्तरही चुकत जाते। सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते। दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते। काही गोष्टी वाटतं तितक्या सोप्या नसतात, अनुभव म्हणजे काय हे आपल्याला तेव्हाच कळते। स्वतःला काय हवे ते स्वतःला जेव्हा कळत नसतं, तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते। परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची। चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख असतं। जे हवे ते नाही मिळालं की दुःख होतंच, पण नक्की काय नाही मिळालं म्हणून दुःख होते हे माहिती नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं। कारण दुखणं माहिती असेल तर औषध शोधता येतं। जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाहीये, त्याची खंत असते, आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येणार नाही, ही त्याची व्यथा असते। दोन्हीकडे कोंडीच। खरं तर माणूस दुःखालाही सामोरे जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहिती नसणं हे दुःखातलं दुःखाहून मोठं दुखणं। दुःखातलंही माणसाला धैर्य लागतं।
तर स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, या जगात आपले स्वतःचे असे काही नाही. जे काही आपल्या जवळ आहे ते आपली तात्पुरती ठेव आहे. माऊली म्हणतात, परिस्थितीची कल्पना अजूनही काहीच न करता येणं जास्त त्रासदायक असतं. डोक्यात खूप सारे विचार चालू असतात, पण समोर कुठलाच मार्ग दिसत नसतो. एरवी सहज वाटणारे पॉझिटिव्ह थॉट्स पण समजायला अवघड होऊन जातात. माहिती असतं की हे वेळ पण निघून जाईल, पण त्या वेळीत होणारा त्रास, होणारी घुसमट नाही थांबवता येत. आणि कधी सगळं काही वेळेच्या हवाली नाही करता येत. आपल्यासमोर आपलं कोण, पाण्यात गंठागळ्या खात असताना काठावर उभं राहून त्याकडं फक्त बघत राहणं कसं कोणाला शक्य आहे? कळत असतं की इथं कुठलंच दुःख परमनंट नाहीये, पण ती मनाची होणारी घालमेल शब्दात नाही सांगता येत. एक क्षण असा येतो की डोळ्यातल्या अश्रूंनाही आपली दया यावी, त्यांनीही थांबवण्यासाठी विनवणी करावी असं वाटतं. पण सगळं काही व्यर्थ ठरतं. तेव्हा जाणीव होते की जे होते ते चांगल्यासाठीच होते. हे इतरांना समजावून सांगणं सोपं असतं, स्वतःवर वेळ आल्यावर ते आपल्याला कधीच पटत नाही. ही हतलपता फार वाईट असते. म्हणून शांत बसणं चांगलं असतं. मन तोडण्यासाठी शब्दांना असते धार, त्या धारेने मग होतात कधी न पुसणारे वार. म्हणून शांत राहणं केव्हाही चांगलंच असतं. बोलणारा आपले शब्द सहजच विसरून जातो. ऐकणाऱ्या हृदयाच्या कोपऱ्यात त्या शब्दांचे घर बांधून बसतो. म्हणून कधीही शांत राहणं चांगलं असतं. आपले हजारो योग्य शब्द दुर्लक्षित केले जातात, पण एक अयोग्य शब्द कोरून मात्र ठेवतात. म्हणून भक्तांनो, कधीही शांत राहिलेलंच चांगलं असतं. जुनी लोक भावनिक होती तेव्हा नाती जपत होती. नंतर लोक प्रॅक्टिकल झाली, नात्याचा फायदा उचलू लागली. आता लोक प्रोफेशनल झाली, फायदा असेल तरच नाती बनवू लागली. माऊली म्हणतात, ज्या मनाला आपण हळवं समजतो ते तुफान बलदंड आणि मस्तवाल असतं. त्याला पर्याय चालत नाहीत. त्याला हरवलेली वस्तूच हवी असते आणि दुरावलेली व्यक्ती. पैशाचं पाकिट चोरीला गेलं तर तेच पाकिट हवं असतं. जीवाभावाची व्यक्ती जवळ असली तर त्याच मन मारल्या गेलेल्या पाकिटासोबतीचं फिरतं. सोडून गेलेली व्यक्ती तुम्हाला काहीच सुचू देत नाही. कोणताही उपदेश उपनिषदासारखा वाटतो. बेदाम कामात स्वतःला गुंतवून घ्या हे सांगणं म्हणजे गाडीतलं पेट्रोल संपले हे कोणाला सांगू नका, प्रवास करत राहा असं म्हणण्यासारखं आहे. तर भक्तांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे. माऊली म्हणतात, आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. श्रीमंत माणसासाठी विनोद, तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्याने कोणताही भावनेचा अतिरेक्त आयुष्याचा वेळेचा अपयोग केला तर मग त्यांच्या आयुष्याच्या अर्थांची आदलाबदल व्हायला वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वळूने भरलेलं असतं. वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोण का असेना, आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठी हे बदलतातच. माऊली म्हणतात, शेवटी कोणीच कोणाचं नसतं. श्रीरामासारखा पती असूनही सीता हरण्याच्या वेळेस कोणी नव्हते. द्रौपदीचे 5 रक्षक असूनही वस्त्रहरणावेळी तिचे कोणी नव्हते. राजा दशरथाला 4 पुत्र असूनही अंतसमयाला जवळ कोणी नव्हते. तर भक्तांनो, गुलाब म्हणते, येता जाता रडायचं नसतं, काट्यात सुद्धा हसायचं असतं. रातराणी म्हणते, अंधाराला घाबरायचं नसतं, काळोख्यातही फुलायचंच असतं. बकुळी म्हणते, सावळ्या रंगात हिरमुसायचं नसतं, गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं. सदाफुली म्हणते, रुसून राहायचं नसतं, हसून हसून हसायचंच असतं. मोगरा म्हणतो, स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो, सद्गुणांचा सुगंध दुरूनही येतो. कमळ म्हणतो, संकटात चिखलात बुडायचं नसतं, संकटांना बुडून फुलायचंच असतं. अशा फुलापासूनच आपण आयुष्य कसं जगायचं हे शिकायचं असतं. काही लोकांचं किती छान असतं ना,
आपल्याला वाटेल तेव्हा बोलायचं, वाटेल तेव्हा टाळायचं, वाटेल तेव्हा जवळ यायचं, वाटेल तेव्हा दूर लोटायचं. माऊली म्हणतात, फिकिरीच नाही कशाची, कोणाच्या अश्रूची, कोणाच्या भावनांची, कोणाच्या अपेक्षांची, कोणाच्या अस्तित्वांची आणि कोणाच्या जीवनाचीही. तर भक्तांनो, तात्विक भांडण सर्वांशी होते, पण शत्रुत्व कोणाशीच ठेवू नये. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम भेद न ठेवू नये. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा. अहंकार हाच या सर्वांचं मूळ आहे, तो विनाकारण बाळगून जगू नये. शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव्य आहे, त्याचे स्मरण असावे, भय नसावे. जीवनाच्या सुंदर वाटेवर मागे वळून पाहावं कधी कधी. मागे वळून पाहताना काय गवसेल माहिती नाही, पण जीवनाच्या सुंदर वाटेवर मागे वळून पाहावे कधी कधी. आठवणींचं जग थांबलं असेल तुमच्यासाठी, आठवावे जगलेले क्षण कधीतरी. भेटल्या असतील अनेक व्यक्ती, पण सगळ्यांचे चांगले नसतील हे मात्र नक्की. रडून गेल्या असतील अनेक व्यक्ती, हसवणारे मात्र क्वचितच भेटतील. ह्याच व्यक्ती चिरंतन लक्षात राहतात हे मात्र नक्की. जीवनाच्या सुंदर वाटेवर भक्तांनो मागे वळून पाहावं कधी कधी. मनात जपलेल्या सुंदर नात्यांच्या प्रवासाचे पुन्हा व्हा साक्षीदार, पण मनाच्या दाराआड दडलेल्या दुःखांचं सात्वन घाला थोडंफार. आयुष्य भेटलेल्या गोड व्यक्तींची मनोमन आठवण काढावी कधी कधी. जीवनाच्या सुंदर वाटेवर भक्तांनो मागे वळून पाहावं कधी कधी. माऊली म्हणतात, या जगात आपले स्वतःचे असे काही नाही. जे काही आपल्या जवळ आहे ते आपली तात्पुरती ठेव आहे. हे माऊली आपल्याला परत परत सांगतात. माझ्या बोलण्याचा वागण्याचा अर्थ तो स्वतःच लावत जातो आणि म्हणूनच गैरसमज होतो. स्वामी सांगतात, वय साठावं, सर्वांनी गाठावं, जगताना आयुष्य हवंहवंसं वाटावं. सगळे भेटतील, जुळतील नाती, फूल पक्षी प्राणी, स्थळावर जडेल प्रीती. असतील सगळे तरीही एकटे, पण नको कशाची भीती. वागो कोणी कसाही, पण नाही सोडायची नीती. आपल्याच अवाक्यात जपावा भाव, जीवनपटानं सुंदर नटावं. वय साठावं, सर्वांनी गाठावं. असू गरिबी वा असू धनवान, सात्यता दोहीकडे नेहमीच बलवान. तिथे नसतो कसला भेदभाव, प्रामाणिकतेवर आपलाही प्रभाव. हौसेला खरं तर नसतेच मोल, अंतर्मनात असते खोल खोल. आपणच हौसेला सुंदर थाटावं, वय साठावं, सर्वांनीच गाठावं. लोक जेव्हा आपल्याला कामापुरतं मामा बनवतात व आपल्याकडून काम करून घेतात व आपला वापर करून घेतात, तेव्हा आपण किती मूर्ख होतो नव्हे. आपल्याला कसं मूर्ख बनवलं जायचं याचं खेद वाटतो. कधी कधी आपला प्रॉब्लेम हा असतो की सर्व जगाला आपण सरळ व खरं समजतो, पण तसं नसतं. लोक काम झालं की ओळख देखील नाहीत आणि आठवणही काढत नाहीत. ती सरळ सरळ ते विसरून पण जातात. तेव्हा प्रचंड दुःख होतं व वाईट पण वाटतं व याला जीवन असे नाव आहे. आयुष्य जगण्याचे एक सोपे गणित आहे. जिथे आपली कदर नाही तिथे कधीही जायचे नाही. जे आपल्याला पचत नाही ते आपण कधीच खायचे नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचा नाही आणि कितीही संकटे आली तरी कोणालाही घाबरायचे नाही. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. केव्हाही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते ही दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून हे पडावंच लागतं. हे तुम्ही माऊलींचे वाक्य लक्षात ठेवायचं असतं. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात. माऊली म्हणतात, सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा, मनस्थिती बदलेल व परिस्थितीही बदलेल. हलक्या फुलक्या आयुष्यातला गरजा आणि अपेक्षांचे ओझं आयुष्यभर वागावं लागतं.
जबाबदारी ज्याला कळली त्याच्या कर्माचा परतावा असा असतो की शेवटच्या क्षणाला जे काही उरलासुरला हिशोब होत असावा आयुष्याचा, तेव्हा गोळी बेरीज जेममध्येच येत असावी. श्वास म्हणा किंवा जीव अडकत नाही, सत तुटत असावा. पळपुट्यांना होणाऱ्या यातनांसोबत कोणाकोणाला दुखवलं गेलं याचा हिशोब करत दयेच्या याचनेत किती काळ जाईल याचं गोष्टीचं भय असतं. त्याला चकलक शब्दात भोग म्हणतात. ते उमराव जानमधलं एक मस्तक कडवं आहे. तमाम उम्र का हिसाब मांगती है जिंदगी, मांगती है जिंदगी. म्हणजे जगलेल्या वागलेल्या सगळ्यांचा वर्षांचा वयांचा हिशोब मांडल्याशिवाय पुढचा प्रवासच करू देत नाही जिंदगी, आणि तीही आपलीच. तर स्वामी भक्तांनो, असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.